जालन्याचे आमदार अर्जुनराव खोतकर असेल, भोकरदनचे आमदार संतोष दानवे असेल, बदनापूरचे आमदार नारायण कुचे असेल, परतूरचे आमदार बाबूराव लोणीकर असेल, यांनी 5% द्या खर्च करावा या मागणीसाठी जालना जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आलेले आहे। आता जालन्याचे जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी मिन्नू मॅडम ह्या आल्या होत्या आणि त्यांनी सांगितलं की रस्ता मोकळा करा। रस्ता मोकळा कशासाठी करायचा? त्यांनी तुमच्याकडे सुद्धा आमच्या भावना आहे, तुमच्याकडे सुद्धा आमच्या मागणी आहे, 5% खर्च करून द्यावं। एक दिवस आम्ही त्यांच्याकडे गेलो होतो, ते म्हणजे बाहेर जा, म्हणजे दिव्यांगाच्या भावना, दिव्यांगाच्या वेदना अजून त्यांना कळलं नाहीये। दिव्यांगाच्या वेदना कळायला त्यांना टाइम लागणार आहे, त्यांनी दिव्यांगाच्या वेदना कळून घ्यावं। अरे आशा मित्तल मॅडम या आम्हाला जेव्हा मला तेव्हा वेळ देतात, तेव्हा मला तेव्हा आम्हाला भेटतात, तेव्हा मला तेव्हा वेळ देतात आणि मग त्यांना दिव्यांगाच्या भावना कळल्या। त्यांनी सुद्धा जिल्हा महानगरपालिकेत महानगरपालिकेत आयुक्त म्हणून त्यांच्याकडे चार्ज आहे। महानगरपालिकेत त्यांनी स्वतः कार्यक्रम घेतला दिव्यांगाचा, जिल्हाधिकारी कार्यालयात कार्यक्रम घेतला, पण जिल्हा परिषदला दिव्यांगाचा कार्यक्रम घेतला का? जागतिक दिव्यांग दिनानिमित्त त्यांनी जाहीर करावं हे मी तुम्हाला आवाहन देतो। त्यांनी जिल्हा परिषदला दिव्यांगाचा कार्यक्रम घेतला का? दिव्यांगाचा कार्यक्रम त्यांनी घेतला नाही। दिव्यांगाची वेदना नव्हे काढली, दिव्यांगाची वेदना काढताना टाइम लागणार आहे। अरे जालन्याचे राजकीय पक्षांनी सुद्धा त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं दिव्यांगाकडे, त्यांनी सुद्धा 5% द्या खर्च करण्यात यावं, नाही तर आम्ही मोठं आंदोलन छेडल्याशिवाय राहणार नाही। जय प्रहार, जय रवींद्र आमुरे। जालना जिल्ह्यातील 5 आमदारांनी 5% ते खर्च करावा या मागणीसाठी आता थोड्याच वेळात दिव्यांग बांधवांचं प्रहार संघटनेच्या वतीने धरणे आंदोलन सुरू होणार आहे। या धरणे आंदोलनासाठी जालना जिल्ह्यातील सर्वच दिव्यांग बांधव या ठिकाणी आलेले आहे। काही दिव्यांग बांधव देखील पती पत्नी सहित या ठिकाणी आलेले आहे। मात्र काही वेळात हे धरणे आंदोलनाला सुरुवात होणार आहे। या ठिकाणी प्रहार संघटनेचे जिल्हाध्यक्ष मोहनजी मुंडे यांचं देखील या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आगमन झालेलं आहे आणि मोहन मुंडे एकटे आले नाही तर मात्र त्यांच्या संग 3-4 दिव्यांग बांधव घेऊन या ठिकाणी आलेले आहे। आपण बघू शकतो की मुंडे साहेबांचं आगमन या ठिकाणी झालेलं आहे। या ठिकाणी आता थोड्याच वेळात देखील मोठ्या प्रमाणात दिव्यांग बांधव येण्यात मात्र सुरुवात होणार आहे। जी परिस्थिती आहे ती आमचे दिव्यांग हृदय सम्राट वंदनीय बच्चूभाऊ कडू, आमचे दिव्यांग कल्याण मंत्री अतुलजी सावे, आमचे दिव्यांग कल्याण मंत्री सचिव तुकाराम मुंडे यांच्याप्रती सर्व माहिती पोहोचली आणि अजून 1 तासभर आमचा जो संयम राहणार आहे, पण आम्ही संत मॅडमच्या दल्लामध्ये जाऊन बसणार आहे आणि जेपर्यंत आमचं समाधान होत नाही तोपर्यंत आम्ही जाणार नाही। तर नेहमी तेच आंदोलन करा, नेहमी एकदाच आम्हाला काय करा, ते मॅडमला विनंती राहील, जर आमच्या मागण्या तुमच्याकडून होत नाही तर डायरेक्ट गाडी बोलवा, गाडीमध्ये आमच्या सगळ्या दिव्यांगावर टाका आणि एकदाच आम्हाला कारागृहामध्ये बंद करायचे ना करून त्या दिव्यांगावर दैनंदिन जो त्रास आहे तो एकदाचा कुठंतरी थांबव। कारण की आमदार आहे 30 लाख निधी खर्च करत नाही। आमदार प्रत्येक 5 वर्षाला येतोय, सामूहिकरित्या आमच्या घरी येतोय, आमच्या हात जोडतोय, आमच्या पाया पडतोय आणि लोकशाहीमध्ये दिव्यांगाने मतदान केलं पाहिजे, आपला हक्क बजावला पाहिजे। आम्ही लोकशाहीचा आदर करतो, लोकशाहीचा सन्मान करतो, आम्ही मतदान करतो, पण त्या आमदारालाही आमचे कधी प्रश्न कळले नाही, त्या खासदारालाही आम्ही मतदान करतो। आम्हाला शासन सांगतंय की तुम्ही लोकशाहीचा हक्क बजावा, तुम्ही लोकशाहीचे घटक आहेत, आम्ही त्याला मतदान करतो, त्यालाही आमचे प्रश्न दिसत नाही। नगरसेवक आमचा तिथे येतोय, आमचं मतदान करतोय, त्यालाही आमचे प्रश्न दिसत नाही। पण